निफाड तालुक्यातील वडाळी नजीक असलेल्या स्मशानभूमीत अघोरी स्वरूपाचा प्रकार उघडकीस आल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। स्मशानभूमीत पूजा अर्चा केल्याच्या खुणा, नैवेद्य आणि काही पूजा साहित्य आढळून आले। हा प्रकार अंत्यविधीसाठी गेलेल्या नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी अंत्यसंस्कार न करता दुसऱ्या ठिकाणी विधी पार पाडला। घटनेची माहिती मिळताच वडाळी नजीकचे पोलीस पाटील रोहिदास होळकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। त्यांनी त्या ठिकाणी पूजा साहित्य हटवून साफसफाई केली। नागरिकांनी अंधश्रद्धा आणि भानामतीच्या अफवांना बळी पडू नये असं आवाहन केलंय। दरम्यान मागील महिन्यात पिंपळगाव बसवंत MIDC परिसरातील स्मशानभूमीतही असाच अघोरी प्रकार घडला होता। त्यावेळी अंत्यविधीच्या ठिकाणी काळ्या बाहुलीला एका मुलीचा फोटो बांधून ठेवण्यात आल्यानं मोठी दहशत निर्माण झाली होती। मात्र सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत जनजागृती केली आणि नागरिकांना धीर दिला होता। वडाळी नजीक या ठिकाणी पहिल्यांदाच असा प्रकार घडला असला तरी निफाड तालुक्यात लोकवस्तीपासून लांब अथवा नदीकाठी असलेल्या स्मशानभूमींमध्ये वारंवार अशा घटना घडत असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे। यामुळे प्रशासनानं या ठिकाणी लक्ष केंद्रित करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून होतीये। अशी काहीतरी इथं पूजा केली, काय केलं असेल कोणी, तर त्याच्याबद्दल अशी धास्ती घेतली का लोकांनी काहीतरी अनुचित प्रकारे आणि गावावर काहीतरी संकट येईल असं येईल। एक अंत्यविधी झाला सकाळी, आमची अंत्यविधीची ही मुख्य जागा आहे कायमची, तर त्याच्या धास्तीने अंत्यविधी हे बघा इकडं खाली करण्यात आला। तर आपला महाराष्ट्र संतांची भूमी, महाराष्ट्रामध्ये 15-15, 20-20, 24-24 वर्ष, 12-12 वर्ष तपश्चर्या केलेले संत आहे, त्यांना देव भेटले का नाही त्यांच्या मनाला माहिती। पण कोणीतरी असं काहीतरी असे प्रकार काढत्या आणि अंधश्रद्धेला लोक त्यांनी बळी पडत्या, मग याने काहीतरी होईल, याच्याने काहीतरी हे होईल, अशी काहीतरी ह्या सगळ्या दादांत सगळ्या खोट्या गोष्टी याने कशाने काही होत नाही आणि कोणी घाबरून जाण्याचं काही कारण नाही। हे सगळं आता माझ्या हाताने उचलून फेकून देतो। इथून पुढं काय असतील अंत्यविधी वगैरे ते सगळे या जागेवर करायचे, घाबरून जाऊ नये। सगळ्या ग्रामस्थांना याच्यावर माझ्या पद्धतीने मी माझ्या वतीने आवाहन करतो आणि काय ते सगळं माझ्या हाताने उचलून आपण फेकून देतो। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक।